आता या गड्ड्यामध्ये जर पाणी साचलेलं असेल आणि एखादी मोटरसायकल याच्यात धडकन जाऊन आदळली तर तुम्ही विचार करू शकता की एखाद्याचा हातपाय नक्कीच मोडू शकतो. संभाजीनगरमधील वसंतराव नाईक चौक, छत्रपती संभाजीनगरमधील हे दृश्य. वसंतराव नाईक चौक, N2 सिडको हा परिसर. अतुल सावे इथले आमदार आहेत आणि तुम्ही पाहू शकता की एका कॅबिनेट मंत्र्याच्या मतदारसंघातली ही परिस्थिती. किती सुंदर आणि छान असे रस्ते या ठिकाणी आहेत. तुम्ही हे आदर्श असे गड्डे पाहू शकता. कस काय रस्ते? भारी आहे ना. हा, चांगलं आहे का? बोलता का दोन? नमस्कार, मी मंगेश हुसे तुमचं या चॅनलमध्ये स्वागत करतो. आज मी उभा आहे छत्रपती संभाजीनगरमधील अत्यंत गजबजलेल्या सिडको परिसरातील वसंतराव नाईक चौकात. हा तो सिडको परिसर आहे ज्याचं नेतृत्व राज्याचे गृहनिर्माण आणि बहुजन कल्याण मंत्री, कॅबिनेट मंत्री अतुल सावे हे आमदार म्हणून करतात. राज्याच्या सत्तेत वजनदार मंत्रिपद भूषवणाऱ्या नेत्याच्या मतदारसंघातल्या मुख्य चौकाची आणि रस्त्यांची अवस्था आज इतकी दयनीय झाली आहे की इथं रस्ता शोधायचा की खड्डा असा प्रश्न पडावा. चिखलफेक आणि जीव घेण्या खड्ड्यांचा हा सामना करत इथल्या नागरिकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पण ही भीषण अवस्था केवळ छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोपुरती मर्यादित नाही आहे. आज संपूर्ण महाराष्ट्राला एका अत्यंत गंभीर आणि तितक्याच वेदनादायी समस्येने विळखा घातला आहे. ती समस्या म्हणजे राज्यातील रस्त्यावर पडलेले खड्डे. आज मी तुम्हाला या पुरोगामी महाराष्ट्राचे एक असे विदारक वास्तव दाखवणार आहे जे पाहून प्रशासनाच्या ढिसाळ आणि उदासीन कारभाराचे धिंडवडे निघाल्याशिवाय राहणार नाही. स्मार्ट सिटी आणि हायवेच्या नावाखाली दरवर्षी कागदावर हजारो करोडो रुपयांच्या योजना आखल्या जातात, विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारल्या जातात. मात्र प्रत्यक्षामध्ये वास्तवात जेव्हा आपण महाराष्ट्रातील कोणत्याही मोठ्या शहरात जा किंवा खेड्यापाड्यात जा, ग्रामीण भागातील रस्त्यावर जा, प्रवास करताना तेव्हा केवळ मृत्यूचे सापळे तयार झालेले आपल्याला दिसत आहे. हे चित्र पाहून मन विषण्ण होतं आणि प्रश्न पडतो की देशाची आर्थिक महासत्ता असलेल्या या राज्याची अवस्था अशी कशी झाली. सध्या तांत्रिक कारणामुळे माझी संपूर्ण ग्राउंड टीम माझ्यासोबत उपलब्ध नसल्याने मर्यादित वेळेत राज्यातील प्रत्येक जिल्हा, प्रत्येक गल्ली आणि प्रत्येक रस्ता कॅमेऱ्यात कैद करणे आमच्यासाठी शक्य झालेले नाही. परंतु केवळ या सिडको परिसरापुरती किंवा छत्रपती संभाजीनगरपुरतीच ही परिस्थिती मर्यादित नाही, तर आज संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील रस्त्यांची हीच विदारक आणि दयनीय अवस्था आहे. हे आम्हाला अत्यंत खेदाने आणि जबाबदारीने नमूद करावे लागत आहे. जर आपण अधिकृत आकडेवारीवर नजर टाकली महाराष्ट्राच्या, तर महाराष्ट्रातील रस्ते अपघातांचा आलेख जो आहे तो थरकाप उडवणार आहे. ताज्या शासकीय अहवालानुसार महाराष्ट्रात वर्षात तब्बल 36,450हून अधिक मोठे रस्ते अपघात नोंदवले गेलेले आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या अपघातांमध्ये वर्षाला 15,449 पेक्षा जास्त निष्पाप नागरिकांचा टॅक्स देऊनसुद्धा जीव गमावा लागलेला आहे. तर 32,000हून अधिक लोक गंभीर जखमी होत आहेत. अपघातांचे हे प्रमाण आणि मृत्यूचा हा आकडा कोणत्याही युद्धापेक्षा भयानक आहे. दुचाकी चालवणाऱ्या 9,000वरून अधिक तरुणांचा दरवर्षी रस्त्यावर मृत्यू होतो आणि यातील बहुतांश अपघातांचे मुख्य कारण हे रस्त्यांची दुरव्यवस्था आहे आणि खड्डे. हेच राज्याची राजधानी असलेल्या मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहराची अवस्था तर याहून वेगळी. मुंबई महानगरपालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी कोट्यवधी रुपयांचा निधी मान्सून पूर्वतयारी आणि नाले सफाईसाठी खर्च करते, पण पहिल्याच पावसात मुंबई तुंबते आणि रस्ते उखडतात. मुंबईमध्ये सध्या सुरू असलेल्या रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणामुळे एक नवीनच जीवघेणे संकट उभं राहिलेले. रस्त्यांच्या बाजूला असलेल्या झाडांच्या मुळाभोवती सिमेंटचे कॉन्क्रीट ओतल्यामुळे झाडाची पकड कमकुवत झाली आहे. BMCच्या अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात मुंबईत 855हून अधिक झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत. तर चालू पावसाळी हंगामातच केवळ जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या काही दिवसातच तब्बल 1,700 पेक्षा जास्त झाडं कोसळल्याच्या तक्रारी झाल्या आहेत. या झाड कोसळण्याच्या दुर्घटनांमध्ये 11 वर्षाचा
शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आणि अनेक नागरिकांना आपला जीव गमावा लागलेला आहे. हा मानवनिर्मित आपत्तीचा खेळ कधी थांबणार आहे, हा प्रश्न आज मुंबईकर विचारत आहे. आता मूळ मुद्दा येतो की निधीचा आणि अर्थसंकल्पाचा. महाराष्ट्र शासनाने नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील पायाभूत सुविधांसाठी मेट्रो आणि कोस्टल रोडसाठी 40,000 कोटीपेक्षा जास्त रुपयांची तरतूद केली आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 3,500हून अधिक गावांना जोडण्यासाठी 30,100 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की दरवर्षी हजारो कोटी रुपये केवळ रस्ते बांधणी आणि दुरुस्तीवर खर्च होत असतील तर पहिल्याच पावसात हे रस्ते का वाहून जातात? हा पैसा नेमका जातो कुठं? कंत्राटदार आणि अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या अभद्र युतीमुळे सर्वसामान्यांचा ह्या टॅक्सचा पैसा खड्ड्यात जात आहे का, असा थेट संशय आता नागरिकांच्या मनात निर्माण झालेला आहे. या समस्येचा सर्वात मोठा फटका समाजातील अत्यंत संवेदनशील घटकांना बसत आहे. जेव्हा एखादी गरोदर महिला नाईलाजास्तव या खड्डेमय प्रवासात रस्त्यावर प्रवास करते तेव्हा तिच्या पोटातील अजन्म बाळाच्या जीवाला किती मोठा धोका निर्माण होतो याची कल्पनाही अंगावर काटा आणणारी आहे. त्या माऊलीच्या वेदना आणि तिच्या कुटुंबाची भीती वातानुकूलित कार्यालयात बसणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि गाड्यांमधून फिरणाऱ्या मंत्र्यांना कधी समजणार आहे? याच रस्त्यावरून जेव्हा आमचे वृद्ध नागरिक ज्यांना चालतानाही आधाराची गरज असते ते जीव मुठीत धरून प्रवास करतात तेव्हा त्यांच्या सुरक्षेची जिम्मेदारी कोणाची? पावसाळा सुरू झाला की खड्ड्यांमध्ये पाणी साचते, सगळीकडे चिखलाचे साम्राज्य निर्माण होते आणि त्या साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास होऊन डेंग्यू मलेरिया सारख्या आरोग्याचाही मोठा प्रश्न निर्माण होतो. चिखलातून गाड्या घसरून रोज शेकडो दुचाकी चालक जखमी होत आहेत. आता कोणाकोणाचे हातपाय मोडतात तर कोणी अपंगसुद्धा होतो, तर कोणाला पाठीच्या आणि मणक्याचा गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. ह्याचं कारण आहे खराब रस्ते. एका बाजूला नागरिक प्रामाणिकपणे सरकारला आणि महानगरपालिकेला हजारो रुपयांचा टॅक्स भरत आहेत. टॅक्स वसुलीसाठी प्रशासकीय यंत्रणा तत्परतेने दारात उभी राहते. मग जेव्हा नागरिकांना मूलभूत आणि सुरक्षित सुविधा देण्याची वेळ येते तेव्हा हीच यंत्रणा इतकी हतबल आणि निष्क्रिय का होते? नागरिकांनी केवळ टॅक्स भरायचा आणि बदल्यात या नरक यातना सहन करायचा, हा कुठला न्याय? या संपूर्ण परिस्थितीवर आता स्थानिक नागरिकांचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा संयम सुटत चाललेला आहे. रोजच्या या त्रासाला, ट्रॅफिक जामला आणि अपघातांना कंटाळलेले नागरिक आणि वाहन चालक आता थेट प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना जाब विचारत आहेत. या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना नेमका काय त्रास सहन करावा लागतोय आणि प्रशासनाच्या या अकार्यक्षम पद्धतीबद्दल त्यांच्या मनात किती तीव्र संताप आहे? हे तरी महानगरपालिका आणि प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींना जाग येईल का, हाच खरा मोठा प्रश्न आहे. रस्त्यांची ही दुरावस्था केवळ पायाभूत सुविधांचा अभाव दाखवत नाही तर ती मानवी जीवाशी चाललेला उघड खेळ आहे. जर छत्रपती संभाजीनगरच्या सिडको परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रातील या रस्त्यांची तातडीने आणि दर्जेदार डागडुजी झाली नाही तर इथली जनता आता गप्प बसणार नाही. प्रशासनाने आणि मंत्र्यांनी आपल्या वातानुकूलित कार्यालयातून आणि हायफाय गाड्यांमधून बाहेर पडून या जमिनी वास्तवाची दखल घ्यावी, हीच आज संपूर्ण महाराष्ट्रकरांची मागणी आहे. छत्रपती संभाजीनगरमधून या विशेष ग्राउंड रिपोर्टसह मी मंगेश हुसे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.